आय होप सर्वांनी समूहन शिबिराचा आनंद घेतलेला आहे आणि आपल्या काही शंका असतील तर आपण पुढे येऊन जर विचारल्या किंवा आपलं मत व्यक्त केलं तर जास्त छान वाटेल. की कसं वाटलं शिबिर तुम्हाला? शिबिरामध्ये काय अनुभव घेतला, त्याचा आपल्या जीवनावर काय फरक पडला, पूर्वीची काय कल्पना होती, हे सर्वसाधारण आपल्याला वेळेनुसार एक 2-3 मिनिटांमध्ये आपण सांगावं या शिबिरासंदर्भात. नमस्ते, मी प्रीती बोलते. जेव्हा सरांनी मेसेज टाकला होता फेसबुकला की अडॉप्ट रिलॅक्सेशन्स ही दिवसाचा कोर्स आहे आणि मला पहिल्यापासून आवड आहे योगा करायचे, एक्सरसाइज करायचे, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या. आणि जेव्हा मी मास्टर शिकायला होते सातारला त्यावेळेस आम्ही स्किल डेव्हलपमेंट आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्स पे करून केलं होतं. एक 7-7 दिवसासाठी आणि सरांनी फ्रीमध्ये सांगितल्यानंतर मी काही सरांना पर्सनल मेसेज केला आणि मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. मी क्षणामध्ये फर्स्ट डेला पहिल्यांदा एकटे आले आणि दुसऱ्या क्षणा घेतला येतात की नाही मनामध्ये शंका होता. पण 3 दिवसामध्ये सर आम्ही आजचा प्लस पॉईंट मिळाला. मला खूप आनंद झाला. सर म्हणजे की 1 दिवस जागा काल असं वाटलं की मिस्टर येतात की नाही, पण मी मनाला सिग्नल दिला तरी म्हणाला की येणार येणार येणार. ते निगेटिव्ह झालं होतं की नाही मी आज झोपतो कंटाळा पण ते तयार झाले आणि आज पण स्वतः मनाने आले. पण 4 दिवसामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आली घरामध्ये सुद्धा. जेव्हा मी घरामध्ये मुलांची कामगिरी करते, घरामध्ये सासूबाईंशी बोलते, मिस्टरांशी बोलते, ऑफिसमध्ये काही गोष्टी कस्टमरशी बोलते, तेच माझ्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती जरी निगेटिव्ह असला तरी तो पॉझिटिव्ह होतो. कारण सरांनी जसं आता सांगितलं की आपल्या शरीराला जसा आहार लागतो, मनाचा आहार आणि आपल्या आत्म्याचा आहार, आणि आत्म्याचा आहार तर आध्यात्मिक संगीत म्युझिक भजन कीर्तन आहे, जसं मनाचा आहार पॉझिटिव्हिटी आहे. आपल्या शरीराला आपण आहार देतो अन्न पाणी, तसं मला म्हणजे खूप आनंद झाला ते सेशन घेतल्यामुळे. थँक्यू सो मच सर आणि मॅडम. अशा सेशन्स वारंवार व्हावे आणि आमच्यासाठीच नाही पण जे आता तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे, खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येकजण मोबाईलमध्ये बोललेला आम्ही तर शिकूच आणि मला तुमच्या बरोबर ठेवून शिकायला आवडेल. त्याच्यामध्ये मला ट्रेन व्हायला पण आवडेल कारण ही गोष्ट पे करून सुद्धा इतकी डीपली शिकवली जाते. ते तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करून डिटेल्स देऊन पॉईंट्स देऊन नोट्स पण दिल्या. मला फीडबॅक द्यायचा होता पण थँक्यू सो मच. कारण तुमचा संघ मिळाला हे माझं भाग्य आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. पण त्यावेळेस तो 3-4 हजार रुपये त्या 12 वर्षांखाली होते झाला आणि मग हे फ्रीने तुम्ही देताय ते खूपच म्हणजे वेळ खूप वाटतंय. तुम्ही तर एवढं डीप नॉलेज ते पण असं फ्रीमध्ये देत आहे आणि ते खरंच आपण सगळे खूप लकी आहे की सर आपल्याला भेटले. धन्यवाद सर. थँक्यू. क्लासला आल्यानंतर पॉझिटिव्हिटी माझी वाटली. नकार बोलणार आहे तुम्ही? माझ्यामध्ये बोलायचं? जास्त ते होकारात तुम्ही बोलायचं मॅडम? माझ्यामध्ये कोणाला बोलायचं आहे का पुढे? आणि बोलणार आहे? सरांचं आणि मॅडमचं खूप खूप याबद्दल धन्यवाद. आपल्याला हे सुखसुविधा या छोट्या शहरामध्ये आहे, काही शहरामध्ये ती नाही, बऱ्याच ठिकाणी नाही. आपण त्या मानाने काय नशिबान आहोत की आपल्याला सर आणि मॅडम भेटले. मोठमोठी जरी शहरं असतील तरी त्या शहरामध्ये अशी सुविधा किंवा अशा व्यक्ती उपलब्ध असू शकत नाही. त्यामुळं ते वेळ दुर्दैवी म्हणावं लागेल. आपण सुदैवी आहोत की आपल्याला अशा प्रकारची फॅसिलिटी फलटणमध्ये सहजासहजी उपलब्ध होते आणि आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. त्याबद्दल मी सरांचे आणि मॅडमचे आभार मानतो आणि माझ्या गोष्टी सर मी योगा क्लासेस जॉईन करण्यासाठी मी सरांना फोन केला होता 1 ते 2 दिवस अगोदर की काय क्लासेसचे टायमिंग वगैरे विचारायला. म्हणजे मी नशिबान आहे असं मी म्हणेन. कारण मी 1 ते 2 दिवस फक्त अगोदर फोन केला आणि सरांनी मला सांगितलं की असं शिबिर पण घेणार आहे आणि त्यात खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सगळ्यांनी पण पाहिलं मला हे एक्सपेक्टच नव्हतं की असं काही शिकू शकते. पहिल्यांदा शिकवलेली गोष्ट विसरू शकणार ती सुद्धा मी सगळ्यांनी परत रिकॉल पण करता येते.
हे महत्त्वाचं. खूप जास्त आहे म्हणजे आपण पुस्तकांमध्ये वाचलंय ही गोष्ट पण ही रियालिटी स्वतःवरती कधी आजपर्यंत म्हणजे हे नाही केलेलं. हा अनुभव सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा. सर्व पॉवर ऑफ कॉन्शियस माइंड म्हणजे पुस्तक आहे वाचलं पण हा माहिती आहे की हो खूप आहे पॉवर वगैरे पण ती रियालिटी कशी वापरायची हे पहिल्यांदा सरांच्याकडनं कळालं आणि शिकायला पण मिळालं. गेले 1 वर्षभरापासून मी हा क्लास जॉईन केलेला आहे आणि पहिल्या साई मंदिरला मी हे करत होतो तिथनं इकडं आला. सरांनी माझ्या बाबतीत ज्यावेळेस मी योगाला आलो आम्हाला आणणारा एक दुसराच व्यक्ती होता आम्ही 5 जण इकडं त्यांनी घेऊन आलो आणि तोच व्यक्ती आता कंप्लीट बंद झाला आम्ही कंटिन्यू चालू केलं. पण जसं आम्ही ज्यावेळेस आलो त्यात आमच्यात इतका बदल करून घेतला सरांनी की आम्हाला 1 दिवस योगा चुकला तर दुसऱ्या दिवशी 2 दिवस आमचे इतके बेकार जातात की सांगू शकत नाही. आणि असं त्यांनी इतका बदल केला की माझा एक असा प्रसंग आला की माझ्या मुलीला 12वीचं एक्झाम देताना चक्कर आल्यानंतर सरांना मी डॉक्टरांना दाखवलं सगळं झालं आणि डॉक्टरांच्या पद्धतीने सगळं इलाज केलं. पण मी डॉक्टरांना हे केल्यानंतर डॉक्टर काय म्हणले की काय नाही तुम्हाला मुलीला वेगळं काहीतरी तुम्हाला हे झालं तिने डोक्यामध्ये काहीतरी वेगळं घेतलेलं. त्यानंतर मी सरांकडे फोन घेतला तिला इथं आणलं. सरांनी तिने फक्त 1 अर्धा तासामध्ये टोटल तिला कंप्लीट इतकं हे करून टाकलं की त्याच्यानंतर आमचे पेपर चालू होते 12वीचे एक्झाम चालू होते आणि 12वीचा एक्झाम चालू असूनच हे झालं होतं. आणि मी सरांना म्हटलं सर असं पेपर आहे काय करायचं म्हणजे इतकं जबरदस्त मी टेन्शनमध्ये आलो होतो. माझे हे झालं होतं तर म्हणजे तुम्ही काळजी करू नका ते कम्प्लीट ह्यातनं बाहेर काढा. सरांनी इथंच 1 अर्धा तासात तिला इतकं हे केलं आणि मला तर असं वाटत होतं की ते पेपर सुद्धा देऊ शकत नाही पण तिला 70% मार्क सरांनी हे केलेलं आहे. त्या डोक्यातनं जे काय त्यांना करायचं होतं ते करून तिला बाहेर काढलं. इतकं डिप्रेशनमध्ये गेलेला माणूस सुद्धा म्हणजे आपलं भरपूर भाग्य आहे की आपण आज कुठली गोष्ट आपल्याला म्हणजे एखाद्या गोष्टी जर असं मिळत असेल तर त्याला मूल्य नसतं. पण हे 2 व्यक्ती पर्यंतला मिळाले म्हणजे इतकं मोठं भाग्य आहे की ते सांगण्याच्या ह्याच्यात नाही. आणि लोक येतात तिथं योगा करतात पण इतक्या तळमळीने शिकवणारा व्यक्ती पहिल्यांदाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट जे सांगायचे एखादा ते इतक्या मॅडम जर क्लास असेल तर मॅडम वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीला ते चुकलं तर ते करून घ्यायचे हे सगळं कोण करत नाही. योगा आहे करतात क्लास घेतात करा सोडून देतात. पण इतक्या तळमळीने ना बाहेर जर कुठे भेटलो तर सर 2 मिनिटं आम्ही जरी दिसलो तर 2 मिनिटं थांबून चर्चा केल्याशिवाय पडतात. हे व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं हे आपलं भाग्य. दोघांचे मी मनापासून आभार मानतो की आम्हाला आम्ही कधी योगा करू शकतो. नशिबाने आम्हाला मिळालं हे आमचं मी भाग्य समजतो. थँक्यू. माझं नाव पवार. ॲक्च्युली मी या क्लाससाठी गेले काही 2-3 महिने जॉईन झालो होतो. पर्टिक्युलरली ह्या महिन्यामध्ये मी 1 तारखेपासून अपसेट होतो. तुम्हाला कळलं की हा क्लास चालू होतोय. मला इम्पॉर्टन्स होतं या क्लासचा. क्लास मी स्वतः पण मला वाटायचं की बाबा मी घरून एक्झाम करायचं कोरेगाववरून. पण ह्या सेशनसाठी मी पर्टिक्युलरली थांबलो इथं. त्याच्या अगोदर सरांची गाठ घेतली. सरांनी मला सांगितलं की तुम्ही जॉईन करा. माझ्या आयुष्यात असे काही मागं 2-3 घटना घडल्या होत्या त्यामुळे खूप थोडंसं सायकोलॉजिकल लेवलवर डिप्रेशन होतं. हा सेशन मला किती इम्पॉर्टंट आहे किती व्हॅल्यू म्हणजे त्याची व्हॅल्यू नाही आहे एवढं सांगतो मी. कारण ह्या अंतर्मनाविषयी किंवा मनाविषयी वाचून मी एवढ्या लवकर समजणार नाही. त्याचं प्रात्यक्षिक केलं किंवा त्या गोष्टी त्यांनी आपल्या प्रात्यक्षिक केल्यानंतर मन इझिली कन्व्हिनियन्स होतं आणि त्या गोष्टी म्हणजे वाचून किंवा किती वेळ लागला असता मला त्यातून बाहेर पाडण्यासाठी मला माहिती नव्हतं. पण आता ती गोष्ट मी लाईफच्या राईट ट्रॅकला येऊ शकतो असं मला वाटतंय. तर म्हणजे थँक्स आणि मोर फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट आय विल विश थँक्स टू ऑल ऑफ अस अँड टू मॅडम अँड सर. थँक्यू. मायसेल्फ तेजस्वी तारडकर. मी सरांच्या मॅडमच्या योगाला जॉईन होते
मी योगासनाचे क्लास भरपूर केले, म्हणजे जॉबच्या अगोदर 10-15 वर्ष मी योगा केलेला आहे. पण मॅडमकडे बघून तेवढा उत्साह मला येतो. सरांचं मला जास्त हे नाही आहे, पण मॅडमकडं मी नेहमी मॅडमकडे बघून म्हणतो 50 year old लेडी आहे, तरीही 16 वर्षाची लेडी मला असं वाटतं. मग मी तर अजून लहानच आहे त्यांच्यापेक्षा, म्हणजे त्यांच्यामध्ये हे घेतलं आहे ते म्हणजे शब्दात नाही वाटू शकत. आणि सगळ्यात मी इथं काय आले आता बोललेला, सगळ्यात महत्त्वाचं माझे मिस्टर आम्ही 27 वर्ष दोघं एकत्र आलो. मी 20 वर्ष झालं त्यांना सांगते की तुम्ही योगा जॉईन करा. तुम्हाला जो त्रास होतोय, पोटाचा त्रास होतोय, तुम्ही योगा करा, तुम्हाला काही त्रास नाही. कधीही नाही ऐकलं. पण मी नंतर त्यांचे मित्र गोसावी सर मॅडम एवढे मागे लागले, सर या तुम्ही योगा. ते एक दिवस नाही तर ते फोन करतो, सर आपण यावं नाही योगा. म्हणजे त्यांचं पण खूप पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडं हे करते. आणि आज जवळ 3 महिने झाले सर योगाला जॉईन झाले. त्यांचे सगळे प्रॉब्लेम एकही मेडिसिन न घेता कम्प्लीट करत आहे. योगामुळे होते. आता ते इथून जरी आले ना तर 5 वाजता नेहमी कंपल्सरी योगा करतो. आपण म्हटलं 6 वाजता जाऊ नको बघू, 5 मिनिटं जरूर एवढंच आहे. माहीत होतं की त्यांना ते एकदा समोर की मला सांगायला लागलं. पण तिथूनपर्यंत जाईपर्यंत मला त्यांच्या मित्राला खूप त्रास म्हणजे खुश करावं लागलं त्यांना. कारण त्यांचं शेड्यूल होतं जेवणे, अभ्यास करणे, वाचन करणे, कॉम्प्युटर हे त्यांचं तंत्रज्ञान होते खूप हे राहिले. त्याच्यामुळे त्याच्यात खूप बिझी असतं. ते बाकी योगा बिगा त्यांना पटतं, पण ते म्हणतात ना पटतं पण कळतं पण वळत नाही. तसं झालं. आता एवढं कळलंय मला नाही वाटत ते मला मला असं वाटतं मी योगाला ते सांगत होते त्या माणसाला. तोच माणूस ते खूप समाधान आहे मला सर. आणि तुम्ही एवढं छान घेता की ते व्हिडिओ रियालिटीपासून तुम्ही जे टाकता ते व्हिडिओमध्ये पण एक आपण दिसून करता गरजेचं असतं. याच्यातून पण एक उत्साह येतो. ते मला त्याचं सरांनी पण नको आमचं समोर होती की काय व्हिडिओ असा आहे बाबा, त्याच्यातून आपल्याला एक उत्साह येतो. आणि आजचं 4 दिवसाचं जे तुम्ही घेतलं सर एवढं रिलॅक्स झाले. आणि आता साधा एक विचार करताना सुद्धा समोर येतं की अरे नाही निगेटिव्ह नाही बोलायचं, आता पॉझिटिव्ह करायचं. काय नाही होणार या पॉझिटिव्ह विचारावर सर 1 वर्ष झालं माझ्या. मी पण थायरॉइडची गोळी बंद केली सर. मला 20 वर्ष मी थायरॉइडची गोळी खात होते. मी रोज उठले की ती गोळी काय करायची असं वाटायचं, काय नाही टाकली गोळी. त्या विचाराने बंद करायची. त्या पॉझिटिव्ह थिंकिंग मी सर 20 वर्षाची गोळी 1 वर्ष झालं माझी कम्प्लिटली बंद आहे. आणि तोच आता थॉटिंग बाकीच्या मेडिसिनसाठी सुद्धा करते. आणि सक्सेस होऊन मला परत असाच चान्स मिळावा. तुमच्या पॉझिटिव्हिटीचे विचार जे मी आता शिकले 4 दिवसात ते माझ्या आयुष्यात मी यूज करेल. तुमच्या दोघांचे मनापासून खूप खूप आभार. अशीच साथ आम्हाला थँक्यू. दुसऱ्याला बदलायला जाऊ नका, स्वतःत बदल करा. ओके, लक्षात आला सगळ्यात मुद्दा. नकारात्मक विचार आले की हे विचार माझ्यासाठी नाहीत. लॉक, जाग्यावर लॉक, पूर्वस्थानीवर या. पूर्वस्थानीवर माझ्यावर विश्वास आहे. कालच एखादी कोणी काल सांगितलं दुकानाबद्दल कोणी सांगितलं काल आलेत का ते की त्यांनी एक्सरसाइज की असं दुकानाचं सगळं केलं, पॉझिटिव्ह करतात ते. आणि कोणीतरी येऊन सांगितलं अरे असं काय करतं कसं होईल, एवढं कसं धंदा नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे करीन ते करून दाखवीनच. ठरवा, वेळ लागत जाऊ द्या वेळ, पण तुमचं नाव, तुम्ही दिलेली सेवा, तुम्ही दिलेलं उत्तर, प्रत्येक गिरायकाकडे तुम्ही पहा, आलेल्याचं स्वागत करा. दुसऱ्या दिवशी गिरायक तुमच्या दारात. हे टेक्निक आहे थोडक्यात सांगितलेलं. या पद्धतीने स्वतःच्या स्थानी स्थिर राहा. एक ना एक दिवस असा येईल की तुमचं नाव तिथं होईल. तुमच्या दुकानाकडे लांबणं लोक पळत येतील की नाही ह्याच्याकडे जावं, ह्याच्याकडे मला चांगला मिळतो. ठीक आहे, पुढचं सूत्रसंचालन आमच्या सौंच्याकडे देतो आहे. मी आज इथं उभा आहे ते केवळ आमच्या सौंच्यामुळेच आहे. त्यांनी घरातलं वातावरण कसं ठेवलं असेल हे तुम्हाला माहीत आहे. घरात पहा, आपल्या घरात 4 बाजूला आनंद आहेत. मुलं आनंदित, बायको आनंदित, सगळीजण आनंदित आहेत. मी का डिप्रेशनमध्ये जाऊ, मी का त्या काळात का राहून, माझं काही कारण राहायचं. ये मुलसानी ये हास, दे सोडून आणि पुन्हा मुलसानी. ठीक आहे, एवढं सांगू शकतो. लास्ट वन आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळं
हे सगळे जे गुण आहेत ना, तर आपण कोणाकडून तरी शिकत असतो. माझ्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे की ज्यांच्याकडून मी पॉझिटिव्हिटी किंवा कसं वागायचं, परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे खूप शिकले. माझे वडील आज हयात नाही आहेत, पण त्यांच्याकडून एक अशी गोष्ट शिकण्यासारखी खूप होती की ते 18 वर्ष डायबेटिक्ससाठी झुंजत होते. नशिबाने आम्ही दोघं जण योग शिक्षक असल्यामुळे त्यांना डेली व्यायाम कसा करायचा, कुठल्या एक्सरसाइज तुमच्यासाठी चांगल्या आहेत हे सगळं शिकवत होतो. आणि ते करायचे तेवढा, त्यांना खूप आवड होती. आमच्या दोघांबद्दल खूप अभिमान पण होता. पण माझं एक रोजचं काम असं होतं की मी क्लास झाल्यानंतर रोज घरी गेले की पहिला त्यांना फोन करायचे, की घरातली सुरुवात कामाला करण्या अगोदर त्यांना फोन करायचे की बापू आज तुमची तब्येत कशी आहे, कसं वाटतंय तुम्हाला. त्यांचं एक वाक्य माझी मी मरेपर्यंत विसरणार आहे कधीसुद्धा. कारण ते बोलायचे की कालच्यापेक्षा आज मला खूप छान वाटतंय, कालपेक्षा आज मला खूप छान वाटतंय. खूप आजारात होते, खूप क्रोनिक डिसीज पण होते त्यांना, पण त्यातून सुद्धा स्वतःला बॅलन्स कसं ठेवायचं आणि कसं पॉझिटिव्ह बोलायचं हे त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं होतं. आणि त्यांनी जो संस्कार आमच्यापर्यंत ठेवला आहे तो कायम आमच्या भाऊभावांच्यात कायम राहील आणि तो वारसा असाच चालू ठेवेल. कारण का ते आज जरी हयात नसते तरी मला असं वाटत नाही की ते माझ्याबरोबर नाही आहे. त्यांनी मरताना मला एकच गोष्ट सांगितली होती की तू सगळ्यात मोठी आहेस घरात, बहिणी भावांच्यात मी सगळ्यात मोठी आहे, की जेव्हा जेव्हा माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी येईल त्यावेळी मला जास्त वाईट वाटेल, त्यामुळे तू रडायचं की नाही तू ठरव. ते गेले त्या दिवशी मी खूप रडले होते, पण त्यानंतर एकदाही त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यात कधीच अश्रू आले नाहीत. कारण ते मला वाटतं की माझ्याबरोबरच आहेत, सतत मी जे काम करेन तेव्हा त्यांच्याकडे माझं लक्ष आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे ते गेले तसं मला कधीच नाही वाटत. आपल्याला काही व्यक्ती आयुष्यात अशा काही शिकवून जातात की ते आपण लाईफटाईम लक्षात राहतो. आपली जवळची नाती तर शिकवतातच, पण आपल्या आयुष्यामध्ये मैत्रिणी असतात, मित्र असतात, किंवा आपण ज्यांच्याशी चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यातला शेअर करतो त्या व्यक्ती पण असतात. खरंच त्यांचे आभार माना की अशा तुमच्या सुखदुःखांच्या वाटेवर तुमच्याबरोबर पावलाने तुम्हाला मदत करतात आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातात. खूप नशिबान असतो आपण की आपल्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती जेव्हा असतात तेव्हा. आपण अंतर्मन बाह्यमनाचा अभ्यास केला, आपण त्यांच्या आपल्या रेग्युलर वापरामध्ये सुद्धा आले पाहिजेत, हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. कारण लेक्चर संपल्यानंतर बऱ्याचदा उमऱ्याच्या बाहेर गेलं की आपण सगळं विसरून जातो, रुटीनमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी आपण हळूहळू विसरून पण जातो. पण लक्षात घ्या, अशा काही घटना असतात की ज्यात आपला हात नसला तरी कधी कधी डॉक्टर पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर म्हणतात की एखादा पेशंट जर क्रोनिक आजारामध्ये असेल, मरणाच्या दारात असेल, तर आता आमच्या हातात काही नाही आहे, वर्षाचाच हातात आहे. आपण खूप वेळा हे वाक्य ऐकतो किंवा डॉक्टरांच्या हातात काही नसतं तेव्हा असं म्हणतात की वर्षाच्या हातात आहे. खरोखर ही गोष्ट वर्षांच्या हातात आहे का? सांगा, खरोखर ही गोष्ट वर्षाच्या हातात आहे का? हा मान्य आहे मला की यांनी सृष्टी निर्माण केली, परमेश्वर आहे अस्तित्वात आणि आपली सगळ्यांची श्रद्धा पण आहे, पण त्यांनी आपल्याला एक्सिलेटर दिलेत, ब्रेक दिलेत, कुठली एनर्जी वापरायची याचा टेक्निक दिलेला आहे. त्या टेक्निकचा वापर आपण करायला पाहिजे. आणि जेव्हा वरच्याच्या हातात नसेल तर अशी कोणती शक्ती आपल्यामध्ये काम करते की एखादा व्यक्ती जर मरणाच्या दारात असेल तर तिथून सुद्धा तो परत येतो. अशा कितीतरी घटना पण ऐकलेल्या आहेत की आपण मरणाच्या दारात असणारी व्यक्ती परत आली. कशामुळे होतं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्वतःची विल पॉवर आणि सकारात्मक विचार, या गोष्टींमुळेच आपण वर येतो. हे अंतर्मनाची आपली इतकी मोठी ताकद आहे की आपण फक्त त्यातला 5% पार्ट सुद्धा रोजच्या घरात वापरत नाही. जेव्हा हा 60-70% पार्ट आपल्या आयुष्यामध्ये येईल तेव्हा विचार करा की किती मोठी अदृश्य ताकद आपल्या पाठीमागे उभी राहील. आपण कुठल्याही यशाप्रती सहज जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला बुद्धीचा, मनाचा, अंतर्मनाचा किंवा सकारात्मक नकारात्मक विचार करायचा, वापर करायचा प्रत्येक परमेश्वराने आपल्याला ब्रेक आणि एक्सिलेटर दिलेला आहे. त्याच्यानुसार जर आपण वापर केला तर मला नाही वाटत की जगातली कुठली व्यक्ती आत्महत्येपर्यंत जाऊ शकते. कारण एक चांगला विचार आपल्याला यशाप्रती पण घेऊन जाऊ शकतो आणि एक नकारात्मक विचार आपल्याला आत्महत्येपर्यंत पण घेऊ शकतो. म्हणून मी परवाचा अभ्यास तुम्हाला सांगितला होता की स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं असेल तर रोजच्या रुटीनमधल्या ज्या आपल्या बोलण्याची वाक्य आहेत, घटना आहेत, त्या आपण लिहून ठेवल्या तर त्यातून आपल्याला कळेल की आपण सकारात्मक आहोत की नकारात्मक आहोत. आणि ते बदल आपण करू शकतो, है ना. कुठलाही सायकोलॉजिस्ट तुम्हाला असं सांगेल का की तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला आहात तर सकारात्मक विचार करा, सांगेल का? सांगा. कारण त्यांचं कोणतं औषध पण नाही आहे त्याच्यासाठी. ते आपल्याला स्वतःला ट्रेन करावं लागतं आणि ते ट्रेनिंग आपल्या स्वतःपासून सुरुवात होते त्याची. ते जेव्हा होईल तेव्हा कोणताच व्यक्तीला डिप्रेशनसाठीची औषधं घ्यायची गरजच नाही पडणार. तेव्हा आज जे आपण काही शिकलो आहे या 2-3 दिवसांमध्ये ते मला वाटतं की रुटीनमध्ये रोज व्यवहारामध्ये आपण जर आणलं तर मेडिकलचा कितीतरी खर्च वाचू शकतो याच्यातून. आणि शारीरिक कोणताही आघात असेल, शारीरिक कोणतंही दुखणं असेल तर ते आपण लवकर बरं करू शकतो. पण मानसिक आजार जर असेल तर शारीरिक फिजिकल फिटनेस असून सुद्धा उपयोग होणार नाही. कारण का 99% फक्त आपलं शरीर 99% विचारांवर चालतं आणि ते जर सकारात्मक असतील तर मग शरीर पण सकारात्मक होऊन आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो. तर आजचं सेशन आय होप सर्वांना आवडलेलं असेल
आणि आपल्या काही शंकांचं निरसन असेल तर ते पण झालेलं असेल. शेवटी लॉ ऑफ अट्रॅक्शन लास्ट वन मनासाठीच एक 4 वाक्य मी तुमच्यासाठी बोलायला मला फार आवडेल. शेवटची आणि लक्षात राहण्यासारखी वाक्य ऐका जरूर. युअर माइंड इज मॅग्नेट. युअर माइंड इज मॅग्नेट. इफ यू थिंक ऑफ ब्लेसिंग्स you attract the blessings, and if you think of problems you attract the problems. Always cultivate good thoughts and remain the positive energy. म्हणजे तुम्ही कुठल्याही वाक्याला विचाराला नेहमी नेचर हे तथास्तु म्हणत असतं. तुम्ही कसं बोलताय, कसं वागताय, स्वतःची तुमची थिंक पॉवर कशी आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, त्यासाठी तुम्हाला नेचर कायम ब्लेसिंग्स देत असतं. जे मागाल तेच मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ब्लेसिंग्स मागितले, आशीर्वाद मागितले, चांगले थॉट्स मागितले तर तेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक व्यक्ती हे गोष्ट अट्रॅक्ट करत असतो आणि आपण नेहमी जर ब्लेसिंग्स मागितले तर मला नाही वाटत की कुठली व्यक्ती निरोगी राहण्यापासून वंचित राहील. सगळे सुखी होतील, आनंदी होतील आणि डिप्रेशनसारखे आजार या जगात कधीच राहणार नाहीत असं मला वाटतं. आजच्या सेशनमधून आय होप सर्वांना ही सगळी माहिती मिळालेली असेल आणि आपल्या शंकांचं निरसन झालेलं असेल. आम्हाला दोघांना इथे काम करण्यासाठी जे आमच्यासमोर बसून एवढं पेशन्सने ऐकलं आणि सगळा अभ्यास हे करून घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम सहकार्य आमच्यावर राहू. खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. तरी देखील मला काय सरांविषयी बोलावं असं वाटतं. किती बोलायला वेळ दिला आपण आहे सरांविषयी. एवढं सारा तुम्ही मला सहकार्य फायदा झालेला आहे योगा क्लासचा आणि मॅडमचा. तर आपल्याला सध्या जे मनाविषयी सरांनी सांगितले की मनावरती आपलं नियंत्रण पाहिजे. मानसिक आरोग्य आपल्या हातात आहे, समोरच्या हातात नाही आहे. वेगवेगळे लोक तुम्हाला वेगवेगळे इनपुट देत असतात. तर काय घ्यायचं हे आपल्या हातात आहे. निगेटिव्ह विचार कुठे सोडायचा, पॉझिटिव्ह विचार कुठे घ्यायचा हे आपल्याला सरांनी अतिशय छान सांगितले. आणि मला एक दुसरे सरांच्या सिलेबसमध्ये आणखी थोडंसं ॲड करावं असं वाटतं की सध्या जो आपण मोबाईलचा वापर सगळेजण करतो, वेगवेगळे विषय आपण पाहतो, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम खूप पाहतो. तर नको ते गोष्टीमध्ये आपण वेळ घालवत असतो. जे तुमच्या रिलेटेड नाही विषय त्याचा देखील तुम्ही अभ्यास करायला चालू करा. म्हणजे नंबर ऑफ आता AI जे आलेले आहे, आपल्या AI टेक्नॉलॉजी आलेली मोबाईलमध्ये, तुम्ही एक विषय पाहिला की त्याच्या रिलेटेड दुसरे विषय येत राहतात. पण तुम्ही एखादा विषय तुमच्या संबंधित नसतो आणि तुम्ही तो पाहता, उद्या परत त्याचं पाहता आणि परत पाहता. म्हणजे हे जे रिपिटेशन आहे ते तुमच्या मनावरती परिणाम करतं आणि तुम्हाला हा मानसिक स्ट्रेस येतो. तर ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे पहिली गोष्ट ठरवा आणि तेवढ्या लिमिटमध्ये राहा. कारण ही टेक्नॉलॉजी तुमच्या पुढे गेलेली आहे आता. तुमचं मानसिक आरोग्य आहे त्याच्या पुढे आपली एक स्टेप AI टेक्नॉलॉजी गेलेली आहे की माणसाला तो ऑपरेट करायला लागली, समोरची सिस्टम तुम्हाला ऑपरेट करायला लागली. तुमच्या आवडीने ते पाहायला लागले तुम्ही कशामध्ये राहताय रोज, तुमच्या आवडीनिवडी काय, तुम्ही कुठे राहता, तुमचं लोकेशन ट्रॅक होतं, तुम्ही कुठे फिरताय, तुम्ही कुठल्या बाहेरच्या राज्यात गेला. आम्ही बाहेरच्या राज्यात जाऊन आलो UP मध्ये, तिथले UP मधले मला यायला लागले नोटिफिकेशन, युट्यूबला तिकडची गाणी दिसायला लागली. म्हणजे AI टेक्नॉलॉजी तुमच्या पुढे गेलेली आहे. तर तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्ही सरांच्या लेक्चरमधून नक्कीच सगळ्यांनी घ्यावं आणि ह्या टेक्नॉलॉजीपासून जेवढं आपल्याला दूर राहता येईल तेवढं राहावं आणि सकारात्मक विचार करून आपलं जीवन सुखी करावं. जे इतर लोक म्हणतील बा तू असा आहे, तू तसं आहे, तू हे असं वापर तसं वापर, हे व्यवहारातल्या गोष्टी सगळ्यांनी बाजूला सारून चांगल्या गोष्टी आपल्याला घेता येतील. खूप छान आहे, आपल्याला आयुष्य जगायला खूप सुंदर आहे. सरांनी आर्ट ऑफ रिलॅक्सेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग या सगळ्या बेसिकच आहेत. तुम्ही कुठल्याही मानसशास्त्रात तज्ञाला जावा, त्याला जर विचारलं की ह्यातनं कधी बरा होईल तर तो सांगेल तुमच्या हातात आहे. त्याला विचारलं गोळ्या कधी बंद होतील तर म्हणजे तुमच्या हातात आहे. म्हणजे दवाखान्यात जायचं नाही हे देखील तुमच्या हातात आहे. तर सरांनी आपल्याला आरोग्य सुंदर राहण्यासाठी अतिशय छान मार्गदर्शन केलं. मी सगळ्याचा वेळ घेत नाही आणि दोघांचा आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माने सर.